सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तथागत गौतम बुद्ध आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते. इथे उपस्थित बांगर सर, प्रफुल्लजी आणि इथे उपस्थित सोनवणे साहेब आणि तसेच आज कार्यक्रमात आलेले सर्व प्रमुख अतिथी आणि इथे उपस्थित असलेले सर्वजणांना पहिलं माझं जय भीम. मी क्रांती खोब्रागडे. आता महेंद्रजींनी माझी ओळख करूनच दिली आहे. जरी प्रशासनात सेवेत असली तरी आजचा विषय जो आहे, वाचाल तर वाचाल, जनरल सब्जेक्ट आहे म्हणून मी आवडीने आज इथे आली आहे. मी असं म्हणणार नाही की मी खूपच ॲव्हिड रीडर जसं म्हणतात की खूप खूप जास्त वाचन करते, असं नाही आहे. पण हां, वाचनाची आवड मला आहे. जेव्हा केव्हा वेळ भेटतो तेव्हा मी नक्कीच वाचन करते. मला असं वाटतं की आज मी जे इथे उभी आहे आणि आपण सर्व मला ऐकता आहात, माझी ओळख जी आहे ती जी आहे ती माझ्या शिक्षणामुळेच आहे. मी वाचलं म्हणून मी आज या सिच्युएशन, या पोझिशनमध्ये आज आहे आणि तुम्ही मला ही संधी दिली आज बोलायची आणि मला ऐकता पण आहे. आणि ह्याची जी सुरुवात आहे ती वाचनाचीच आहे. बाहेर आज मी जिथे आज येऊन इथे हा जो स्मारक बघितला, इथे सगळ्या ज्या सोयी आहेत त्या बघून मी खरंच खूप आनंदित झाले आहे. मेन म्हणजे लायब्ररी जी आहे ती एकदमच आउटस्टँडिंग बनवली आहे. मला सर्वप्रथम त्याच्यासाठी नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आणि जे सर्व लोक याच्यासोबत जुळलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करते. लायब्ररी अशी जागा आहे ना, म्हणजे माझी वाचनाची स्टोरी तुम्हाला सांगते. खूप जनरल बोलणार आहे मी, खूप असं तुम्हाला पुस्तकांची नावं नाही सांगणार आहे की हेच वाचायला पाहिजे. कारण काय आहे, मोठे मोठे पुस्तकं बघून, पुस्तकाची साईज बघूनच आपली इच्छा चालली जाते पुस्तक वाचायची. मग आपण लायब्ररीत गेलो की पहिलं सुरुवात करतो, छोटी पुस्तक घेतो की वाचून बघूया, आवडली तर. कधी कधी पुस्तक अर्ध संपलं की वाटतं हे संपतच नाही आहे अजून, असंही होतं. तर वाचनाची आवड जी आहे ती तुम्हाला जे सब्जेक्ट्स आवडतात तशी तुम्ही केली पाहिजे. मला माझी सर्वात सुरुवातीला आवडलेलं पुस्तक, मला त्याचं नाव आठवत नाही, चंद्रपूरला मी शिकत होते तेव्हा, मला वाटतं दुसरीत वगैरे असेल, आणि बाबासाहेबांवर एक पुस्तक होतं, पिक्टोरियल होतं ते, म्हणजे कॉमिक्स सारखं होतं, ग्राफिक्स म्हणता येईल. आणि बाबासाहेबांची कथा होती, सिम्पल लहान मुलांसाठी ते पुस्तक होतं. त्यात कारण फोटो होते आणि असं ते डायलॉग पॅटर्नमध्ये होतं, त्यामुळे ते इतकं आवडलेलं होतं. आणि बाबासाहेबांना तेव्हा पहिल्यांदा वाचलं होतं. मला ते पुस्तक आज सापडत नाही कुठे, मी ॲक्च्युली शोध लावायचा पण प्रयत्न केला, पण तेच मला सुरुवातीला वाचलेलं पुस्तक आठवतं. त्याच्यानंतर मी थोडी ना बुकिश होती, मला खेळण्यात वगैरे जास्त इंटरेस्ट नव्हता. मी पुस्तकच घेऊन बसायची, काहीही वाचायची, जे मिळालं ते. मला हे आठवतं की आपलं ते वर्ल्ड बुकचं सिरीज येतं एक, ते माझ्याकडे सर्व नव्हते A to Z, कारण ते खूप महाग पण असायचं, एवढे पुस्तकं कोण घेणार. मला कोणीतरी A सिरीज गिफ्ट केलं होतं बर्थडेला. आणि तसंच मला हिस्ट्रीचं एक पुस्तक आहे, वंडर दॅट वॉज इंडिया, A.L. बशमचं, ते पुस्तक मला कोणीतरी गिफ्ट केलं होतं. आणि माहीत नाही का, मला हिस्ट्रीची आवड होती मे बी, म्हणून मी ते पुस्तक इतक्या आवडीने वाचलं होतं. आणि हे मला वाटतं 7वी-8वीतली गोष्ट आहे ही. तेव्हापासून वाचनाची आवड माझी जास्त वाढली. आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशनला पण होते तेव्हा माझ्या लायब्ररीचा मी सगळ्यात जास्त यूज केला, कॉलेज लायब्ररीचा. मी ऑनेस्टली सांगेल, मी सेशन्समध्ये, क्लासेसमध्ये एवढी बसली नाही जेवढी मी लायब्ररीचा मी यूज केला. आणि तिथून फक्त रोज जायचं, पुस्तक घ्यायचं, 2 दिवसात 1 दिवसात वाचायचं, परत करायचं. लायब्ररी इज सच अन अमेझिंग सोर्स, कारण तुम्हाला तिथे व्हरायटी भेटते. तुमच्या आवडीने तुम्ही वाचा. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला फिक्शन आवडतं, तुम्हाला नॉन फिक्शन आवडतं, तुम्हाला थ्रिलर आवडतं, तुम्हाला हिस्टॉरिकल बुक्स आवडतात, तुम्हाला मे बी तुम्हाला बायोग्राफीज आवडतात, तुम्हाला ट्रॅव्हलचे बुक्स आवडतात. कितकी व्हरायटी आहे. तुमच्या आवडीचं जे आहे ते तुम्ही वाचा. त्याच्यातच तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुस्तक वाचू शकाल. फक्त आता बेस्ट सेलर्स म्हणून पण बरेच लिस्ट येतात, नाही काय तर बेस्ट सेलरमधनं तुमच्या आवडीची जी पुस्तक आहे तुम्ही सिलेक्ट करा, तुम्ही ते वाचा. वाचण्यासाठी इतकं मटेरियल आहे तुमच्या आवडीचं. आय एम 100% शुअर की तुम्हाला काही ना काही नक्कीच सापडेल. माझी आवड आहे ती, मला हिस्टॉरिकल बुक्स, हिस्ट्री रिलेटेड, मग ते फिक्शन पण का असे ना, एखादी हिस्टॉरिकल प्लॉटवर जरी असेल तरी मला ते वाचायला आवडतं. माझं UPSCमध्ये विषय हिस्ट्री मी याच्यासाठी घेतला होता. माझं ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड आहे. पण जसं मी म्हटलं, कॉलेजमध्ये पण मी लायब्ररीमध्येच जास्त असायची. हिस्ट्री विषय पण निवडायचं कारण हे होतं, कारण आवड आहे. आणि आवडीमुळे मी हिस्ट्री रिलेटेड बुक्स आधीपासून वाचले होते. त्याचा मला इतका मोठा फायदा माझ्या UPSCच्या प्रिपरेशनमध्ये झाला, कारण मला
मला ठीक आहे, म्हणजे मे बी ॲटलिस्ट बेसिक लेवलला मला बरेच माहिती सब्जेक्ट्सबद्दल होती, तो फायदा मला झाला. माझे वडील पण आय एसमध्ये होते आणि त्यांना वाचनाची आवड होती. मला आठवतं माझ्या घरी सामान म्हणजे नेहमी जे आमचे 2 बुक शेल्फ्स होते. ट्रान्सफरेबल जॉब होता, पण तो बुक्सचा जो साठा होता तो आम्ही नेहमी घेऊन जायचो आणि हॉलमध्ये आमच्या सोफ्यांना जेवढी जागा होती तेवढी बुक्सच्या शेल्फला होती आणि त्यात सर्व प्रकारचे बुक्स होते. तो पण मला वाटतं की माझ्या मनावर त्याचा पण एक इम्पॅक्ट झालाय आणि ते पुस्तकं बघून पण मी वाचत असायची. रॅन्डम पुस्तक त्याच्यातनं उचलायचं आणि वाचायचं हे मी करत होती आणि वाचनाची आवड मला तशी निर्माण झाली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हे कार्यक्रम घडत आहेत आणि बाबासाहेबांच्या वाचनाबद्दल जर नाही बोललं गेलं तर मला वाटतं की ते माझं बोलणं एकदम इनकम्प्लीट असणार आहे. बाबासाहेबांनी जितकी पुस्तकं वाचली आहे मला वाटत नाही तेवढी कोणी वाचलेली असतील. त्यांची जी रीडिंग कॅपेबिलिटी होती कुठेतरी, म्हणजे मी त्यांच्या पुस्तकात वाचलं आहे की जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता तो त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात संपवला होता. म्हणजे किती वाचन त्यांनी केलं असणार आहे. 18 तास 21 तास ते फक्त वाचन करायचे. जेव्हा त्यांना फ्री वेळ भेटायचा, जेव्हा ते न्यूयॉर्कमध्ये होते तेव्हा जुनं पुस्तकांचं एक मार्केट होतं, तिथे जाऊन ते जायचे आणि पुस्तकं विकत घ्यायचे. पैसे नसायचे, जेवढं जमतं तेवढं घ्यायचे, खाण्यामध्ये ते कमी करायचे पण पुस्तकांवर खर्च करायचे. ते जे 2,000 पुस्तकं त्यांनी तिथे न्यूयॉर्कमध्ये घेतले होते, आपल्याला कल्पना असेल, त्यांनी ते भारतात जेव्हा मित्राला सांगून पाठवायला सांगितले होते त्यातली सगळी पुस्तकं इथे आली नव्हती. त्याचं त्यांना खूप दुःख झालं होतं की माझ्या कलेक्शनमधली सगळी पुस्तकं इथे मला मिळाली नाहीये. तसेच जेव्हा ते लंडनला गेले होते तेव्हा पण त्यांनी पुस्तकांचा मोठा सेट घेतला होता आणि ते पुस्तक त्यांचं लगेज जे होतं ते बेसिकली पुस्तकच होती, फक्त सामान खूप कमी होतं. पुस्तकांचंच सगळं लगेज त्यांनी पाठवलं होतं आणि ज्या शिपवर त्यांनी पाठवलं होतं ती शिप सिंक झाली होती. तर ते पुस्तकांचं त्यांचं नुकसान झालं होतं. तेव्हाही त्यांना हे दुःख झालं होतं की माझं सगळं सामान जे आहे ते माझ्याकडे आलं नाहीये. इनफॅक्ट त्याच्या पुढची ही गोष्ट आहे की त्या पुस्तकांचं त्यांना जे लगेज लॉस झालं होतं तेव्हा कंपनीने त्यांना त्याचं म्हणजे नुकसान झालं होतं त्याची भरपाई केली होती, त्याचे पैसे त्यांना मिळाले होते. तर त्यांना एकाकडे आनंद होता की थोडेसे पैसे माझ्याकडे आलेत की मी माझ्या म्हणजे रमाईंना मी देऊ शकेल की घरचं काम चालेल. पण त्यांना दुःख तेवढंच मोठं होतं की माझी पुस्तकं पण सगळी मिस झाली आहे. बाबासाहेबांचा अभ्यास, जसं मी म्हटलं, वाचनाची आवड, कुठला विषय वाचायचा. बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्स, अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, रिलिजन असे किती विषय आहे, मला वाटतं कुठलाच विषय नसेल जो त्यांनी वाचला नाही आणि त्याच्यावर त्यांची ही म्हणजे त्यांच्यावर त्यांची पकड होती प्रत्येक विषयावर. आपल्याला ते मला वाटत नाही, मलाही ते केपेबल आहे, आय एम नॉट केपेबल ऑफ रिडिंग ऑल द सब्जेक्ट्स, पण जे मला वाचता येतं ते मी वाचते. माझी 2 वर्षाची लहान मुलगी आहे, तिचं आज एक बुक शेल्फ भरलेलं आहे बुक्सनी. ती लहान असतानापासून आम्ही तिच्यासाठी पुस्तकं आणली. तिला वाचता येत नाही, ते माझ्याही लक्षात येतं, तिला वाचता येत नाही, पण रोज रात्री झोपताना ना ती पुस्तकं घेऊन येते 4-5 की आता हे वाचायचे आहेत आपल्याला. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ती जरी 2 वर्षाचीच असली तरी मी जेव्हा वाचते आणि माझा एखादी शब्द चुकतो, तिला ऐकून ऐकून तो पाठ झालाय. माझा एखादी शब्द चुकला की ती मला पॉइंट आउट करते की तू शूड म्हणायला पाहिजे होतं, तू वूड का बरं म्हटलं, हे तिच्या लक्षात येतं. म्हणजे खूप आपण त्यांना, मी तिला शिकवण्याचा प्रयत्न नाही केला, पण मला हे म्हणायचं की पुस्तकांमध्ये ही ताकद आहे. ती ऐकते म्हणून तिच्या लक्षात राहतं. ती फक्त पानं पलटवते आणि तिला माहितीये की या पानावर एवढं काहीतरी लिहिलेलं आहे आणि या पानावर चेंज केलं का पुढचं काहीतरी लिहिलंय. ती छोटे छोटे लेटर्स वाचायचा प्रयत्न करते. पुस्तकांमध्ये ही शक्ती आहे. माझ्या प्रिपरेशनमध्ये मी जसं सांगितलं, मला इंडिव्हिज्युअली त्याचा फायदा झाला की मी पुस्तकं आधीपासून वाचत होते. आज पण मला जेव्हा केव्हा वेळ भेटतो मी पुस्तकं वाचायचा प्रयत्न करते. जसे मी म्हटले, विषय तुम्ही चूज करू शकता. माझ्या आणि बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तकं जर तुम्ही वाचा, तिथे एवढं मोठं कलेक्शन आहे. तुम्ही बघाल की ओरिजिनल स्पीचेसचे पण पुस्तकं इथं ठेवले आहेत बाबासाहेबांचे, ते तुम्ही नक्की वाचावे. मला वाटतं की त्या काळात लिहिलेले जरी असतील ते, तरी त्याचा रेलेव्हन्स आजच्या दिवसाला तेवढाच आहे. इनफॅक्ट मला वाटतं रेलेव्हन्स आता वाढलेला आहे त्या पुस्तकांचा, कारण जी पॉलिटिकल सिस्टम आहे किंवा सोशल सिस्टम, इकॉनॉमिक कुठलीही सिस्टम जी एक्झिस्टंट आहे इंडियामध्ये, ते त्याच्यावर
त्याच्यावर बाबासाहेबांनी त्यावेळेस पण इतकं सुंदर लिहून ठेवलं आहे की ते सगळं आता ॲप्लिकेबल आहे. आपलं भारताचं संविधानच आहे, एवढं छान पुस्तक आहे. लँग्वेज जरी डिफिकल्ट असली सोप्या शब्दात तुम्ही वाचा. तुम्ही संविधानाची पुस्तकं वाचा, तुमच्या लक्षात येईल की तुमचे बेसिक आपल्याला माहितीच नाही आपले हक्क काय आहे, आपले राईट्स काय, आपले ड्युटीज काय आहे, भारत कसा चालताय. सर यू विल अग्री विथ मी की मे बी UPSCचा अभ्यास करताना इंडियन पॉलिटी वाचताना आम्ही पण तेव्हा डिटेलमध्ये वाचलं, पण आज जे आहे ते इझिली अवेलेबल आहे तुमच्याकडे, तुम्ही कुठेही वाचू शकता. मोबाईलवर सगळं अवेलेबल आहे. आणि हां, मोबाईलवर मला आठवलं यूथला, जे यूथ इथे बसले, मला त्यांना एक ॲडवाईस हा पण द्यायचं आहे की इतकी इन्फॉर्मेशन व्हॉट्सॲपवर, गुगलवर, एवढ्या पेजेसवर असते. पुस्तकं का महत्त्वाचे आहे? कारण जे इन्फॉर्मेशन व्हॉट्सॲपला येते त्याचा सोर्स तुम्हाला माहीत नाही आहे. पहिले तुम्हाला माहिती करावं लागेल की ते बरोबर आहे की नाही आहे. काही व्हॉट्सॲपला मेसेज आला का आपण पण फॉरवर्ड करून देतो, म्हणतो हां असं वाचलं होतं मी, हे असं असेल. म्हणजे मी आता एक्झाम्पल देत नाही, पण असे बरेच मेसेजेस येतात ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की ही ट्रूथ, हे आपल्याला असं वाटतं हे खरं आहे, हे सत्य आहे. तसं नसतं. जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचता त्याच्यामध्ये एवढे रेफरन्सेस असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पुस्तकांची व्हॅल्यू. आम्ही जेव्हा डिस्कशन करतो कोणाशी तेव्हा आम्ही एखादी वाक्य बोलतो, म्हणजे मी डिस्कशन करताना बघते की माझ्या बोलण्याला सोर्स काय आहे, रेफरन्स काय आहे, मी हे कुठे वाचलंय आणि हे कुठपर्यंत खरं आहे. आणि मला वाटतं त्याचा सर्वात मोठा जो रेफरन्स, माझा जो इन्फॉर्मेशनचा बेस आहे तो पुस्तकांमधला आहे. म्हणजे मी सांगू शकते की हे खरं आहे म्हणून. आणि आज इतकी इन्फॉर्मेशन जी आहे डिजिटल वर्ल्डमध्ये, सोशल मीडियामध्ये इतकी अवेलेबल आहे, वी गेट कन्फ्युज्ड इन दॅट. कोणी काय लिहिलंय आपण ते वाचून त्याला खरं म्हणतो. म्हणून इट इज बेटर टू गो बॅक टू बुक्स अँड रीड. जसं मी सांगितलं, मला हिस्टॉरिकल रिलेटेड आवडतं. जेव्हा काही मूवीज येतात हिस्ट्री बेस्ड, जशी जोधा अकबर आली होती, पद्मावत आली होती, असं जेव्हा काही पण येतं ना, तेव्हा मूवी बघताना माझं हिस्टॉरिकल जे बॅकग्राऊंड किंवा इन्फॉर्मेशन आहे ना ते चालू असतं. मग मी म्हणते नाही हे खरं नाही, काही पण दाखवत आहेत मूवीमध्ये, हिस्टॉरिकली इट इज नॉट करेक्ट, बिकॉज देर आर सोर्सेस टू दिस. वाचनातनं, नॉलेजमधनं जे आहे ते माहिती आपल्याला येते आणि म्हणूनच आपण इन्फॉर्म्ड राहतो. खूप गरजेचं आहे इन्फॉर्म राहणं. शिक्षण तुमच्याकडे आहे ते वाचनातनं आहे. शिक्षण असेल तर तुमची स्वतःची ओळख पण आहे. त्या ओळखमधनं तुमची स्वतःची मेहनत आहे, तुमची स्वतःचं स्टँडिंग आहे. आणि जे बाबासाहेब म्हणतात की डिग्निटीने आपल्याला जगायचं आहे, मला वाटतं जेव्हा शिक्षण आणि नॉलेज तुमच्याकडे असेल, ती डिग्निटी तुमच्याकडनं कोणीच घेऊ शकत नाही. कोणाशी पण बोलताना तुमची जे नॉलेज आहे तुमचं, ते तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे बोलण्यासाठी. आणि तुम्ही जे काम करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला 100% सक्सेस येणार आहे. तर डिग्निटीने जगण्यासाठी पण मला असं म्हणायचं आहे की वाचन तुम्हाला इतकी मदत करेल त्याच्यामध्ये, तर नक्कीच वाचायला पाहिजे. ज्या प्रकारचं वाचन तुम्हाला करायचं असेल, मी परत म्हणते, जे आवडत असेल ते करा. खूप सिरियस वाचायची काही गरज नाही आहे, ते तुम्ही करू शकता. हां, आणि परत तेच आहे की जर आवड नसेल, एक खूप छान परत लायब्ररीमध्ये मी बघितलं ऑडिओ बुक्स आहेत. नाही वाचता येत, ऐकून घ्या. व्हिडिओ ठेवलाय, तुम्ही ते करा. इट्स इज जस्ट अ सोर्स ऑफ गेटिंग द इन्फॉर्मेशन, टू बिल्ड युअर इन्फॉर्मेशन बेस, टू बी नॉलेजेबल, टू बी अवेअर. तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीच नसणार तर तुम्हाला समोरच्याचंच ऐकावं लागेल. त्याला सांगण्यासाठी नक्कीच वाचन करा. जनरल टॉपिक आहे, जसं मी म्हटलं खूप जनरल, पण मी आज बोलले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि वाचनाचा विषय असल्यामुळे मी परत बाबासाहेबांनाच रेफर करते. बाबासाहेबांच्या पुस्तकांचं राजगृहाला पण 50,000 पुस्तकं आहेत, आपल्याला माहिती आहे. सिद्धार्थ कॉलेजला पुस्तकांचं त्यांचं ओरिजिनल जे कलेक्शन आहे ते ठेवलेलं आहे. प्रत्येक पुस्तक लिहायच्या आधी त्यांनी स्वतः इतकी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यातले रेफरन्स, त्याचे टिक्स आणि ते सगळं आपल्याला तिथे दिसतंय. आणि पुस्तकांसाठी जी आवड आहे ती त्यांची, जर मला वाटतं आपण 10% पण आपण जर डेव्हलप करू शकलो तर नक्कीच आपल्याला आपल्यासाठी, जर समाजासाठी करणं अपेक्षित आहे, करायला पाहिजे. पण ते नाही करायचं असेल, तुम्हाला स्वतःसाठी पण जर काही करायचं असेल तर नक्कीच वाचन करा. एवढंच मला इथे आज सांगायचं आहे. 15-20 मिनटं मला बोलायचं होतं, मी माझा वेळ घेतला आहे. परत मी आपण सर्वांचे धन्यवाद करते की आपण मला आज इथे ऐकून घेतलं. आणि मी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बांगर सर आणि प्रफुल्लजीचे पण धन्यवाद करते की मला आज इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. मी काही पुस्तकं लायब्ररीसाठी, माझ्या वडिलांनी काही पुस्तकं लिहिलेले आहेत संविधानाच्या विषयावर. संविधान फाउंडेशन थ्रू आम्ही संविधानाच्या प्रचाराचं पण काम करतो, लोकांपर्यंत संविधान पोहोचावं म्हणून. तर ते काही पुस्तकं मी जर लायब्ररीला पण देऊ इच्छिते ते मी आपल्याला देईन. थँक्यू सो मच. जय देव.